आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। राजूताई, राजूताई लवकर बाहेर ये। राजूताई, काय झालं? तुझं पत्र आलंय। पत्र? भागू, अगं माझी निवड झालीये। राजू, अगं कसली निवड? अक्का, आपण दोघींनी नाही का तो अर्ज भरला होता महिला सशक्तीकरणाचा मेळावा आहे, त्यात माझी निवड झालीये। वहिनी तिकडे व्यवसायातले बारकावे शिकवणार होते, आता मला तिथे जाता येणार आहे। राजू, खरंच खूप चांगली बातमी आहे ग। आता यातून तुझ्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल बघ। हा, थांबा। कोणी कुठे जाणार नाही। काय चाललंय तुमचं? काय ग, कसला मेळावा, कुठं जायचंय? मला पण कळू द्या ना। अरे सूर्य, आपण फिरायला गेलो होतो ना, तेव्हा राजूने बिझनेस वर्कशॉपसाठी एक फॉर्म भरला होता। आता यातून ना तिला बिझनेस मधल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल। होय, मग त्यासाठी काय बाहेर जावं लागणार आहे का? हा, पुण्याला, आणि आठवडाभर तरी राहावं लागेल। पुण्याला? सूर्य, अरे असं काय करतोयस? किती वेळ असा घाबरून तिची प्रगतीची वाट रोखून धरणार आहेस तू? तिचं नशीब जर तिला तिकडे घेऊन जात आहे तर तू प्लीज आता तिला अडवू नकोस। आणि तू ना अजिबात काळजी करू नकोस, तिची राहण्याची पूर्ण सोय केलेली, पूर्ण चौकशी सुद्धा केलेली, त्यामुळे अगदी सेफ राहील ती। तू आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तिला हो म्हण बस। दादा, मला जायचंय तिकडं। अरे इथे राहून ना, गावात राहून काहीच शिकता येत नाही, आणि त्या वर्कशॉपला मला लय शिकायला मिळेल। मला जाऊ दे ना, आपण, तू नाही म्हणलास तर नाही जाणार मी, पण दादा मला जायचंय। नाही, अजिबात नाही। अजिबात तुला जाण्यापासून अडवणार नाही मी आता। खरंच दादा? हो, जा। आपण मला आधी सांगा, राजूची राहण्याची सोय काय केली? खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित असेल ना तिचं? आता शिकायला निघाले म्हणल्यावर वातावरण पण नीट पाहिजे ना। ती कशी जाणार आहे, कुठं राहणार आहे, खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित असेल का नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे, तरच महिना जायचं। बर, देते। राजू, या मेळाव्यात चाललीस का नाही, तिथं सगळ्यात हुशार तूच असणार आहेस, मला खात्री आहे। तिथं जा आणि नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून ये। इथं आलीस की तुझा व्यवसाय एवढा मोठा झाला पाहिजे, एवढा मोठा झाला पाहिजे, आसपासच्या गावात तुझंच नाव झालं पाहिजे। आत्ते, माझं तर एकच स्वप्न आहे, माझ्यामुळे माझ्या दादाचं नाव मोठं झालं पाहिजे। नक्की होईल, माझा आशीर्वाद आहे। राजू, आणि अगदी मन लावून शिक काय। हो वहिनी, आणि तुम्ही काळजी घ्या आणि माझी आठवण काढा, मला रोज उचक्या लागल्या पाहिजे तिकडं। राजू ताई, आम्ही आठवडाभर तुला लय मिस करणार आहे। राजू, ऑल द बेस्ट। हा, ते राजू, निघायचं का? चला, नीट जा। दाजी, तुळजा, मी राजूला एसटीत बसून येतो। दाजी, हे बघा, असं नका करू, माझं ऐकून घ्या पहिलं, मग जावा कुठं जायचंय ते। माझी वाट सोड, मला काय ऐकायचं नाही तुझं, माझं लोक। दाजी, हे बघा, मी कुठल्या तोंडाने माफी मागू मला कळत नाही, पण हा, मी आज इथं आलोय
तुम्ही केलेला गुन्हा आहे ना तो मान्य करायला. दाजी खरंच सांगतो, मी जे काय केलं ते सगळं मला कळतंय हो. पण हे फक्त आणि फक्त आहे ना माझ्या बायकोच्या प्रेमाखातीर. ते बंद पाकिट, त्यातले फोटो हे मला घरात मिळाले. पण ते कुणी पाठवले, कसं पाठवलं याच्याबद्दल मला काही बी माहित नाही हो. खरंच सांगतोय, शपथ. माझ्या बायकोवर लय जीव आहे. मी तिला दुसऱ्या कोणाबरोबर बघूच शकत नाही हो. दाजी नुसता विचार जरी आला ना, तेजू माझ्या बरोबर नाही तरी येण्यासारखं होतो मला. विचार करा, मी ते फोटो पाहिल्यावर काय झालं असेल, माझं काय अवस्था असेल. तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्यावरच ताबा नाही राहिला हो. आणि माझ्याकडनं येऊन बसलं. दाजी मला प्लीज माफ करा बघा. दाजी संशयाचं भूत माझ्या डोक्यात गेलं आणि मी नको ते करून बसलो. तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच नव्हतं वाचवायला पाहिजे मला. मी त्या नदीत वाहून गेलो असतो ना, तेच बरं झालं असतं. निदान आज माझ्या बायकोशिवाय जगायची वेळ तरी आली नसती ना माझ्या. दाजी खरंच चुकलो. मी माझ्या पोटूच्या बायकोला ही परीक्षा द्यायला लावली. मी असं पाप केलंय की ते कधीच दूर निघणार नाही. पण मी आज इथं फक्त एक विनंती करायला आलो. हे बघा, मी केलेली चूक, मी केलेलं पाप याची शिक्षा माझ्या बाळाला नका देऊ. माझी बायको, माझं बाळ, मला लय काळजी घ्यायची आहे त्यांची. खरंच सांगतो, मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. खोट, प्रत्येक गोष्ट खोटी या माणसाची. अश्रू खोटे, भावना खोट्या, शब्दही खोटे, आणि आताही खोटच वागतो हा माणूस. काय मिळतं यांना हे सगळं करून? दाजी मी तुम्हाला वचन देतो, मला तेजूबद्दल बाहेरच्या कुठल्या बी माणसाने काय बी सांगितलं ना तरी मी तेजूवर शंका घेणार नाही. माझं ऐका दाजी. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या बायकोला माझ्याबरोबर घरी पाठव प्लीज. सूर्य, अजिबात पाठवू नकोस हं तेजूला. कशावरून हा परत चुकीचं वागणार नाही? बरोबर आहे तुळजा तुझं. आज माझी सख्खी बहीण माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर बाकीचं कोण कसं ठेवलं? आहे मी याच लायकीच आहे. मला एक संधी द्या फक्त. माझी चूक सुधारवायची एक संधी द्या. हे बघा दाजी, मला माझा संसार वाचवायचा आहे. त्याच्यासाठी मी संधी मागतोय. हे बघा, मी जे काही केलंय त्याचा पश्चाताप आहे मला. खरंच सांगतो आहे हो, खरंच सांगतोय. बघा, मी तुमचे पाय पकडतो, पण मला हे बघा, तुम्हाला पश्चाताप झाला ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही जी चूक केली ना ती माफ करण्यासारखी नाही. तुमच्या बाबतीत काय करायचं हे ठरवायचा अधिकार मला नाहीये. ते फक्त तेजूला आहे. तिच्या मनावर जो काय आघात झालाय हे फक्त तीच समजू शकते. त्यामुळे तिने इथं थांबायचं का तुमच्याबरोबर यायचं हे पण तीच ठरवत.